धुळे, शिरपूर, शिंदखेडा यांसह खानदेशमधून उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या सप्तशृंग देवी गडावर चैत्रोत्सवानिमित्तानं भाविक पायी पदयात्रा करत गडावर दाखल होत असतात. मात्र धुळ्यातून या चैत्रोत्सवाच्या पदयात्रेला गालबोट लागलंय. रामनवमीच्या मुहूर्तावर धुळे शहरामधून हजारो देवी भक्त पदयात्रेसाठी निघालेत. यातच धुळ्यातील देवपूर परिसरात असलेल्या नुराणी मस्जिद जवळ डीजेवर देवाचं गाणं वाजवल्यानं काही युवकांकडून भाविकांना धक्काबुक्की करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह पथकानं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली आहे. कुठल्याही प्रकारची दगडफेक झालेली नाही किंवा कुठलीही मोठी घटना झालेली नाही. नागरिकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्व पोलीस अलर्ट आहेत. सर्व पोलीस अतिशय व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये काळजी घेत आहेत. सगळ्यांना विनंती आहे की जे भक्तगण वणीला जात आहेत त्यांनी व्यवस्थित शिस्तीमध्ये इथून पदक्रमण करायचं आहे आणि पोलीस त्यांचा जॉब व्यवस्थित करतील. या ठिकाणी कोणतीही दगडफेक झाली नसून किरकोळ वादातून हा प्रकार घडला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. दरम्यान या ठिकाणी कोणतीही मोठी घटना घडली नसल्यानं कोणीही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन धुळे पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे. मात्र घडलेल्या या प्रकारामुळे देवी भक्तांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांसह देवी भक्तांकडून केली जाते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.